गेल्या काही महिन्यात टेरव येथे कोळसा भट्ट्यावर कारवाई होत असताना देखील कोळसा भट्ट्या दगदगत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। रविवारी टेरव अड्रे गावच्या सीमेवर कोळसा भट्टी आढळून आली आहे। ही भट्टी उद्ध्वस्त करून कोळसा जप्त करण्यात आला। टेरव येथे गेल्या काही महिन्यात कोळसा भट्ट्यावर येथील वन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे। काहीवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। या कारवाया पाहता कोळसा भट्ट्या आता दगदगणार नाहीत अशी अटकळ होती। मात्र वन विभागाच्या पथकाने टेरव अड्रे गावच्या सीमेवर अवैध कोळसा भट्टीवर कारवाई करून सदरची भट्टी उद्ध्वस्त केली आहे। तर या ठिकाणी तयार झालेला कोळसा जप्त करण्यात आला। या प्रकरणी संतोष राजाराम कदम राहणार टेरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड, परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस सावंत, राहुल गुंठे, वनरक्षक कोळकेवाडी यांनी केली।